अध्यक्ष महाराज, माझ्याकडं पेनड्राईव्ह देखील आहे, पण मला तो दाखवायचा नाहीये. हे वाक्य गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. 17 जुलैला दुपारी 12:08 मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे नाना पटोले यांनी सभागृहात एक हात वर करून पेनड्राईव्ह दाखवला आणि मी मुद्दामून इथं तारीख आणि वेळ सांगतोय आणि तुम्हाला ते का मी सांगतोय हे तुमच्या पुढे लक्षात येईल. नाना पटोले यांनी आरोप केला की सरकारमधले बडे नेते आणि मोठ्या पदावरचे अधिकारी कथित हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत. आता इथे एक गंमत बघा. नाना पटोले स्वतः विधिमंडळात म्हणाले की नाशिक, मंत्रालय, ठाणे हे 3 ठिकाणं हनी ट्रॅपचा केंद्रबिंदू आहेत. पण त्यानंतर ही गोष्ट गेली डायरेक्ट जामनेरला, कारण तर पोलिसांनी प्रफुल्ल लोढा या व्यक्तीला अटक केली होती. इथे अजून एक बाब लक्षात घ्या. प्रफुल्ल लोढा याची अटक झाली होती 5 जुलै 2025 आणि नाना पटोले विधिमंडळात बोलले 17 जुलैला, अटकेच्या 12 दिवसाच्या नंतर. पण त्यांनी त्यांच्या भाषणात प्रफुल्ल लोढाचं एकदा देखील नाव घेतलं नाही. कारण हनी ट्रॅप या प्रकरणात प्रफुल्ल लोढा याचा कुठलाही थेट संबंध नव्हता. पण राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढाचं नाव चर्चेत आणलं. पण का? कारण खडसेंचं असं म्हणणं होतं की लोढा यांच्याकडे काही नेत्यांचे नको ते व्हिडिओ आणि क्लिप्स असतील आणि ते बोलत होते गिरीश महाजन यांच्याबद्दल. आता खडसे, भाजप आणि गिरीश महाजन यांच्यामधला वाद सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. खडसे उघडपणे बोललेत की गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केल्यानं त्यांचा भाजपमध्ये झालेला पक्षप्रवेश जाहीर झाला नाही. मग इथं प्रश्न पडतो की हा प्रफुल्ल लोढा नेमका आहे तरी कोण? त्याच्यावरील आरोप नेमके काय आहेत? प्रफुल्ल लोढानी एकनाथ खडसे यांच्यामधला संबंध नेमका काय आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आज तो विषय चर्चेचा का ठरत आहे? ही सगळी बातमी, हे सगळं प्रकरण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कोण म्हणतं प्रफुल्ल लोढा भाजपशी जवळचा आहे, कोणी म्हणतं राष्ट्रवादीच्या सोबत आहे आणि कोणी म्हणतं वंचित बहुजनच्या संपर्कात हा व्यक्ती आहे. एकाच माणसाचा सगळ्याच पक्षांशी जवळचा संबंध, पण तो नेमका कसा काय? कारण लोढा हा माणूस संधी साधू माणूस आहे. कोण सत्तेत आहे, कोण सत्तेपासून दूर आहे याचा हिशोब ठेवून आपली ओळख जपणं आणि प्रत्येक नेत्याच्या आजूबाजूला फिरणं हीच या माणसाची खासियत. थोडक्यात सांगायचं झालं तर जिकडं वारं वाहतं तिकडं हा माणूस पळतो. त्याचे शरद पवारांपासून तर उद्धव ठाकरे पर्यंतचे सगळ्या व्यक्तींसोबतचे फोटोज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. आता या माणसाची पार्श्वभूमी एकदा समजून घ्या. प्रफुल्ल रामचंद्र लोढा, वय वर्ष 62, मूळचा पहुरपेठ, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथे राहणारा हा माणूस. 62 वर्षांचा हा म्हातारा आणि याचं काम आहे तर अल्पवयीन मुलींना, विवाहित महिलांना लालच देऊन त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करणं, अश्लील छायाचित्र काढणं, त्यांना डांबून ठेवणं आणि धमकावणं. आता पॉस्को कायद्याच्या अंतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅप संबंधी 2 गुन्हे प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात दाखल झाले आहेत. पहिलं प्रकरण असं आहे की लोढा याने 16 वर्षीय मुली आणि तिच्या मैत्रिणीला नोकरीचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत चुकीचं कृत्य केलं असा दावा, असा आरोप केला जातोय आणि त्यांचे अश्लील फोटोज देखील या नराधमानं काढले. एवढंच नाही तर या माणसानं लोढा हाऊस मध्ये या 2 लहान मुलींना बंद करून धमकावण्याचाही याच्यावरती आरोप आहे. आणि आता अंधेरी MIDC पोलीस ठाण्यात याच्या विरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यावेळी त्याच्या विरुद्ध पॉक्सो, बलात्कार आणि हनी ट्रॅप याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान पोलिसांनी प्रफुल्ल लोढा याला अटक तर केलेली आहे, पण जर तुम्ही एकूणच लक्ष देऊन पाहिलं तर प्रफुल्ल लोढा हा जामनेर तालुक्यातला, त्याच्याकडे वडिलोपार्जित शेती, प्लॉट, सिनेमा, थिएटर, त्यासोबतच विविध प्रकारची ठेकेदारी व्यवसाय राहिलेले आहेत. गिरीश महाजन सरपंच झाल्यानंतर त्यांच्या सोबत त्याने भाजप कार्यकर्ता ते आरोग्य सेवक म्हणून जवळपास 20 वर्ष काम केलं. 1995 साली पंचायत समितीसाठी निवडणूक लढवली, पण पराभव या माणसाला पत्करावा लागला. जर सत्ताधाऱ्यांपैकी कोणाचा जरी या प्रकरणाशी संबंध असता, गिरीश महाजन मंत्री झाल्यानंतर काही कालावधीतच त्यांच्याकडे
तो मोठ्या कामाची मागणी करू लागल्यानं त्यांच्यामध्ये वाद झाले. गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी त्याने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि पुढे 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये तो इच्छुक उमेदवार असल्याचा दावा करत उमेदवारी त्याने जाहीर केली होती. असा राजकारणात सपशेल फेल झालेला हा माणूस एवढ्या खालच्या पातळीवरती गेलाय, तुम्हीच पहा. आता या सगळ्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलेला आहे. प्रफुल्ल लोढा यांचे चिरंजीव पवन लोढा यांनी एका न्यूज चॅनलला आणखीन धक्कादायक माहिती दिली. पवन लोढा म्हणतोय की प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सगळे गुन्हे खोटे आहेत आणि त्यांना एकनाथ खडसे आणि मोठे साहेब यांनी अडकवलं आहे, असा दावा त्याच्या पोरानं केलाय. आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा हे मोठे साहेब कोण असतील. म्हणजे पहा, बापावरती एवढे गंभीर आरोप होतात आणि पोरगा बापाची बाजू घेऊन समोर येतो. आणि विशेष म्हणजे पोलिसांनी जे पेनड्राईव्ह जप्त केलेले आहेत ते देखील माझे खासगी कामाचे पेनड्राईव्ह आहेत, असा दावा देखील त्या पोरानं केलाय. आता खरं काय आणि खोटं काय हे पुढचा तपास झाल्यावरतीच कळेल. आता अजून एक गंमत लक्षात घ्या मंडळी, या प्रकरणाला उचलून कुणी धरलंय तर एकनाथ खडसे यांनी. इतिहासातला सर्वात बोगस तोडपाणी बहादर विरोधी पक्षनेता असं शरद पवार खडसेला म्हटले होते. भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणून जमीन आसमान एकत्र करणारे हे एकनाथ खडसे. भाजपमध्ये जे.पी. नड्डा यांच्या हस्ते माझा पक्ष प्रवेश झाला होता, यांनी विरोध केल्यानं तो जाहीर केला नाही असं उघडपणे एकनाथ खडसे म्हटले होते. मग आता हे आरोप कुठल्या सूडभावनेनं हा व्यक्ती करतोय हे देखील पाहावं लागेल. हे तपास करण्याचा विषय आहे. आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जर सत्ताधाऱ्यांपैकी कोणाचा जरी या प्रकरणाशी संबंध असता, करुणा मुंडे सोबत जशी पीडित महिला समोर आली तसं कोणी येऊ शकलं असतं का? आणि जर खरंच एखादा पेन ड्राईव्ह, एखादी सीडी एखाद्या नेत्याची असेल तर ती महाराष्ट्राच्या समोर आलीच पाहिजे. या राजकारण्यांचा खरा चेहरा काय आहे हा जनतेसमोर आला पाहिजे. पण जर फक्त हवेत भाषणं होत असतील तर या अफवा पसरवणाऱ्या नेत्यांविरुद्ध कारवाई देखील व्हायला पाहिजे. कारण या सगळ्या प्रकरणामुळे आज महाराष्ट्रापुढचे खरे प्रश्न जे आहेत, जसं की शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शेतमालाला मिळणारा भाव, विद्यार्थ्यांचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय. आणि खऱ्या अर्थानं जे काही जनतेचे प्रश्न आहेत या प्रश्नांवरती वेळ न देता ही राजकीय मंडळी विधिमंडळाचा टाइम आणि वेळ वाया घालवतोय. जरा सामान्य माणसांच्या प्रश्नावरती यांनी जर वेळ दिला तर गोरगरिबांचं देखील भलं होईल. तुम्हाला या सगळ्या विषयावरती काय वाटतं? तुमचं जे काही मत असेल मला कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.